मित्रांनो, SBI क्लर्क भरती निघलेली आहे. याचा जर फॉर्म भरायचा असेल तर ते कसं सांगतो, पण त्या अगोदर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यासाठी SBIच्या मेन वेबसाईटवर यायचं आहे. याची लिंक व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेली आहे. इथे येऊन तुम्ही पहिलं न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करा आणि इथं तुमचं नाव, मिडल नेम आणि लास्ट नेम टाकून घ्या. त्यानंतर खाली आल्याच्या नंतर इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा ऑप्शन येईल. ते टाकून ईमेल ID टाकून नेक्स्ट आणि सेव्ह करा. तिथं करून घ्या. त्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल IDचं OTP साठी तुम्हाला ऑप्शन येईल. त्यासाठी पहिला सिक्युरिटी कोड टाका. त्यानंतर इथं ईमेल IDला OTP येऊन जाईल. तो टाकून व्हेरीफाय करा. परत हा सिक्युरिटी कोड टाकून परत मोबाईल IDला व्हेरिफिकेशन करा. त्यानंतर व्हेरीफाय OTP केल्याच्या नंतर इथं खाली नेक्स्ट वर या. त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे आणि इथं खाली तुम्हाला लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे. ते दोन्ही केल्याच्या नंतर कन्फर्म करा. त्यानंतर खाली आल्याच्या नंतर इथं तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायचे आहे. त्यानंतर हा कन्फर्म करून तुम्ही नेक्स्ट करा. त्यानंतर तुम्हाला इथे तुमची सर्कल विचारलं जाईल. तुम्हाला कुठं फॉर्म भरायचा आहे, कुठं काय, सर्व लँग्वेज आणि ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर इथं तुमची जर 10वी किंवा 12वी मध्ये तुमची लोकल लँग्वेज सब्जेक्ट असेल तर डन करा. ओके करून इथं खाली तुमची कास्ट कॅटेगरी ते सिलेक्ट करा. त्यानंतर इथं काही बेसिक क्वेश्चन विचारले असतील त्याची माहिती तुम्ही इथं देऊन टाका. यामध्ये तुम्ही SBI मध्ये ट्रेनिंग घेतलेली आहे का, असे वेगवेगळे क्वेश्चन विचारले आहेत. जर नसन केलं तर नो करा, केलं असेल तर येस करून हे बेसिक क्वेश्चन करा. त्यानंतर खाली आल्याच्या नंतर तुम्हाला कुठे एक्झाम सेंटर घ्यायचं आहे त्याचं ऑप्शन आलेलं आहे. प्रिलिम्स आणि मेन्स साठी ते दोन्ही तुम्ही इथं भरू शकतात. त्यानंतर तुमची बर्थ डेट आणि ते टाका. खाली मग तुमचं जेंडर आणि ते विचारलं आहे तेवढे सॉल्व्ह केल्याच्या नंतर इथं तुम्हाला तुमचं फादर नेम, मदर नेमची माहिती विचारली आहे आणि ऍड्रेस विचारला आहे. ते कन्फर्म झाल्याच्या नंतर इथं सेव्ह ओके करून सेव्ह आणि नेक्स्ट करा. त्यानंतर इथं तुम्हाला एज्युकेशन माहिती विचारली आहे. तुमची डिग्री झाली असेल अपिअरिंग पासिंग तेवढं भरा. त्यानंतर तुम्ही कुठं पहिले वर्क केलेलं आहे का ते विचारलं आहे तेवढं भरल्याच्या नंतर खाली तुम्हाला तुमचं कॅटेगरी वाईज स्टेट आणि ते टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या लँग्वेज विषयी माहिती आहे ते विचारलं आहे तेवढं भरल्याच्या नंतर त्यानंतर इथं सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म येईल. इथं तुम्ही सर्व माहिती चेक करून घ्या की बरोबर आहे की नाही. ते झाल्याच्या नंतर इथं तुम्हाला थंब मागवलेला आहे लेफ्ट आणि राईट एवढे दोन टाकून तुम्ही सिक्युरिटी कोड टाकून सेव्ह करा. त्यानंतर इथं तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल. इथं हा सिक्युरिटी कोड टाका. त्यानंतर ओके केल्याच्या नंतर तुम्हाला ऑप्शन येईल तुम्ही पेमेंट कोणत्या थ्रू करणार आहे. सर्व इथं दिलेलं आहे. कार्ड, नेट बँकिंग, UPI, फोन पे तुम्ही हे सगळं करू शकतात.